नमस्कार, मी विहंग मित्र स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये. बर्डिंग म्हटलं की कोणत्या एका ठराविक ठिकाणी किंवा भागात जाऊन बर्ड्स एक्सप्लोअर करून समाधान मिळत नाही. म्हणूनच मी या वेळेला जातोय वेस्ट बेंगालच्या पक्षी वैभवने समृद्ध असलेल्या एका भागात. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला निसर्गाचं सौंदर्य बघायला मिळेलच, पण खूप सुंदर पक्ष्यांच्या प्रजाती सुद्धा बघायला मिळतील. बागडोगरा एअरपोर्टला उतरल्यानंतर आम्ही कारने लाटपंचारला जायला निघालो, जिकडे आम्ही पुढचे 5 ते 6 दिवस राहणार होतो आणि भरपूर नवीन पक्षी एक्सप्लोअर करणार होतो. मोठमोठे डोंगर, घनदाट जंगल आणि त्यातून जाणाऱ्या त्या नागमोडी रस्त्यावरनं प्रवास करताना आमचं लक्ष ह्या ब्लॅक बुलबुलकडे गेलं. शेजारच्याच झाडावरती फुलवस ब्रेस्टेड वुडपीकरची एक पेयर होती. दुपारी साधारण 2:30 ते 3 वाजेपर्यंत आम्ही लाटपंचारला पोचलो आणि हे आहे आमचं पुढचे काही दिवस राहण्याचं ठिकाण, हॉर्नबिल नेस्ट होमस्टे. पण या ट्रिपला मी एकटा गेलो नव्हतो. माझ्यासोबत होते माझे बर्डिंगमधले मेंटॉर अमोल बापट आणि त्यांचे मित्रपरिवारातले असलेले डॉक्टर हर्षवर्धन सुभेदार आणि मिसेस शिल्पा सुभेदार. अमोल काकांच्या मित्रपरिवारातले असले तरीसुद्धा आमची गट्टी जमायला काय वेळ लागला नाही. बर्डिंगमधली गंमतच ती वेगळी असते. ओळख व्हायला सुद्धा वेळ लागत नाही आणि मैत्री सुद्धा. सो गाईज, फायनली वेलकम टू दार्जिलिंग. मी आता आहे लाटपंचारला. त्या लाटपंचोर, लाटपंचार असं सुद्धा बोलतात, पण नक्की प्रोनाऊन्सिएशन काय आहे ह्याच्यात अजून मलाही कन्फ्युजन आहे. सो सध्यापुरती लाटपंचार.
सो मगाशी येताना मला 2-3 नवीन स्पेसेस दिसल्या, त्याचे मी फोटोज आणि व्हिडिओज आत्ता दाखवतोच तुम्हाला. व्हिडिओ नाही आहे, फोटोज आहेत. व्हिडिओज आता थोड्या वेळाने परत काढीनच अजून. आत्ता मी नवीन पार्टनर आहे आमच्यासोबत आणि हा आहे ना क्यूट. चल बर्डिंगला तू पण चल. आला सोबत लगेच. तर आता आम्ही चाललो एका हाईडवरती. तिथे हाईडवरती बऱ्याच वेगवेगळ्या नवीन स्पेसीज आम्हाला बघायला मिळणार आहेत. सो बघूया. हा वाट दाखवतोय आता आम्हाला. अमोल काका गेली 14 वर्ष बर्डिंग आणि वाईल्डलाईफ फोटोग्राफी करत आहेत. आत्तापर्यंत भारताच्या कानाकोपऱ्यात जाऊन त्यांनी जवळजवळ 700पेक्षा जास्त बर्ड स्पेसीसचा रेकॉर्ड केला आहे. याला म्हणतात हाईड, जिथे आतमध्ये तुम्ही बसून तुमचा कॅमेरा असा सेट करून समोर येणाऱ्या पक्ष्यांचे फोटोज काढू शकता. कोणत्याही प्रकारची फोटोग्राफी म्हटल्यावर तुमचे पेशन्स हे आपोआपच टेस्ट होतात. त्यामुळे कोणत्याही पक्ष्याचा जरी फोटो काढायचा असेल तरी तुम्हाला खूप संयम बाळगून काम करावं लागतं आणि त्या एका मोमेंटची खूप वाट बघावी लागते. जवळजवळ अर्धा ते पाऊण तास शांतपणे पेशंटली वाट बघितल्यानंतर हळूहळू एक एक पक्षी समोर असलेल्या पाणवठ्यावरचं पाणी प्यायला आणि आंघोळ करायला आले. सतत ढगाळ वातावरण असल्यामुळे उजेड कमी येत होता आणि त्यामुळे फोटो आणि व्हिडिओ शूट करताना थोडा त्रास होत होता. रुफस बेलीड निलटावा हे मुख्यतः कीटक आणि किडे खातात. यातील बरेचसे पक्षी खूप चपळ असल्यामुळे एका जागेवरून दुसऱ्या जागी सारखे ये-जा करत होते आणि या सगळ्यामध्ये आमची खूप तारांबळ उडत होती, कारण आम्हाला धड फोटो किंवा व्हिडिओ घेता येत नव्हते. हा आहे पिग्मी कपविंग. बांबूचा अक्षरशः वृक्ष आहेत, वृक्ष म्हणजे ते इथे तोडलेले आहेत, पण हे बघा मी पकडलंय. आपली साईज बारीक कळकीची बेटं असतात, माझ्या हाताच्या हिशोबाने साईज बघा ना केवढा आहे त्या बांबूचा. तुम्हाला माहिती आहे का, एक मेन गोष्ट माझ्या लक्षात काय आली आहे, ती म्हणजे
मी जे नेहमी म्हणत असतो ना, आपल्याला हे सगळं जतन करता आलं पाहिजे, सांभाळता आलं पाहिजे. इकडची लोक खरंच व्यवस्थित जपत आहेत. म्हणजे आता तुम्ही ज्या काही व्हिडिओज बघितले असाल, तुम्हाला एकूणातच अंदाज आला असेल ना की किती डेन्स फॉरेस्ट आहे, किती घनदाट जंगल आहेत. आणि ती जंगलतोड वगैरे जी काही असेल सांगता येत नाही. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं काही ना काहीतरी असतंच. पण तरीही लोकांनी खूप चांगलं मेंटेन केलं आहे सगळं. त्यांना महत्त्व माहिती आहे ह्या गोष्टींचं इथल्या. म्हणजे आता तो गाडीचा जो ड्रायव्हर होता तोही सांगत होता की लोकांना ह्या सगळ्या गोष्टी खूप अशा सॅक्रेड वाटतात. खूप म्हणजे आपण जसं देवाला महत्त्व देतो की नाही, तसं ते ह्या सगळ्याला महत्त्व देतात. भारताच्या नॉर्थ ईस्ट साईडला सकाळ लवकर होते, तसंच काळोखसुद्धा लवकरच पडतो. त्यामुळे आम्हाला वेळेत लवकर निघून पूर्ण काळोख पडायच्या आत रिसॉर्टवर पोहोचणं गरजेचं होतं. आम्ही आलो तेव्हा साधारण 24-1 डिग्री टेम्परेचर होतं, 22-24. आता संध्याकाळनंतर जवळजवळ 6:15-6:30 झालेत आणि एकदम टेम्परेचर ड्रॉप झाले. आता 16 वगैरे असेल जवळजवळ. आणि आत्ता हे जे सगळं तुम्ही बघितलं, इथे आम्ही राहणार आहोत. असलं भारी लोकेशन आहे माहिती आहे. हॉर्नबिल्स नेस्ट म्हणून होमस्टे आहे. मी हा होमस्टेचा कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच देऊन ठेवतो. तुम्हाला कधी जर असं इथे जेव्हा कधी यायचा प्लॅन असेल तेव्हा या होमस्टेला कॉन्टॅक्ट करा. मस्त वारा आहे. तर मी घेणार आहे मस्त चहा आणि आजचा दिवस एंड. स्टेट येऊन आजचा डे 1 इथेच एंड करतोय. भेटूया उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत